कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अलिबाग पोलीस खात्यात कोट्यावधींचा घोटाळा, पोलीस अधीक्षक कार्यालयातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. अलिबागमध्ये नरभक्षी बिबट्याचा पुन्हा कहर, अक्षी साखरीत दोघांवर पहाटे हल्ला, आतापर्यंत 8 जण जखमी, भीतीचा सावट कायम. 9 महिन्यांच्या वेदाचा अनोखा जलतरण विक्रम, 100 मीटर अंतर फक्त 10 मिनिटे 8 सेकंदात केले पार, इंडियन आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद. आणि 28 डिसेंबरला रायगड प्रदक्षिणेची हाक, शिवप्रेमींसाठी 34 वर्षांची परंपरा, यूथ क्लब महाड जिल्हा परिषदेचे आयोजन. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यात पोलीस पाटलांसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या मानधनात तब्बल 1,78,29,300 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा आर्थिक गैरव्यवहार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकानं केल्याचं निष्पन्न झालं असून अलिबाग पोलिसात त्याच्यासह 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद विभागातील वेतन फरक घोटाळा उघडकीस आला होता आणि आता SP कार्यालयात देखील तसाच भ्रष्टाचार समोर येत असल्यानं प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या लिपिकावर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे मानधन प्रक्रिया करण्याची जबाबदारी होती. त्याने प्रत्यक्ष कामावर नसलेल्या पोलीस पाटलांच्या नावानं बनावट नोंदी तयार करून कोषागारातून मानधन मंजूर करून घेतलं आणि ती रक्कम स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या खात्यात जमा केली. विशेष म्हणजे लाखोंची रक्कम थेट त्याच्या पत्नीच्या खात्यात गेल्याचं देखील समोर आलंय. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक किशोर साळे पुढील तपास करतात. एवढा मोठा अपहार होत असताना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात कसं आलं नाही याबाबत संताप व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत. याच मालिकेत लोहारमाळ परिसरात गुरुवारी पुन्हा एकदा वणवा लागला आणि तो घराजवळ पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे. तात्काळ सूचना मिळताच महाड नगर परिषद आणि महाड औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आणि मोठी हानी टळली आहे. श्रीकांत बागडे यांच्या वनराई घराजवळ हा वणवा पसरू लागल्यानं त्यांनी स्वतः पाण्याची फवारणी करून आग थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या पुढाकारामुळे आगीचा वेग आटोक्यात येण्यास मदत झाली. दरम्यान डिसेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यात वणव्यांची मालिका सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वणवा विरोधी कायदा सक्षम नसल्यानं अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. वन्यजीव, पशुपक्षी आणि स्थानिक मालमत्तांचं मोठं नुकसान होत असल्याने वणवे रोखण्यासाठी जनजागृती आणि समाज परिवर्तन ही वेळेची गरज बनली आहे. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अलिबाग नगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. शहरातील वाढता कचरा टाकण्यासाठी योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्यानं हा सर्व कचरा सरळ कांदळवनांवर टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या कचऱ्यामुळे कांदळवनांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून दुर्गंधीमुळे अलिबागकर अक्षरशः हैराण झालेत. माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अमर वारडे यांनी नगरपालिकेवर गंभीर आरोप करत कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन देणाऱ्या कांदळवनांचं अस्तित्व धोक्यात येत असल्याचं स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागालाही देण्यात आली असून त्यांनी स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन वारडे यांना दिलंय. अलिबाग सारख्या पर्यटन नगरीत असा प्रकार उघड झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय आणि नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरतीये. 2024 पासून मी या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. नगरपालिकेकडे 2024 मध्ये सुद्धा त्या ठिकाणचे 4 ठिकाणं आहेत अशी त्या संपूर्ण कांदळवनाच्या परिसरात की जिथे राजरोसपणे कचरा टाकला जातो. 2024 मध्ये तक्रार करून सुद्धा 16 महिन्यापूर्वीची तक्रार आहे, काहीही कारवाई नगरपालिकेनं केली नाही. म्हणून आत्ता नगरपालिकेला तर पत्र दिलंच आहे,
पण कांदळवन विभागालाही पत्र दिलंय की तिथे कचरा टाकतायत आणि त्या कांदळवनावरती सगळा कचरा पडलेला असल्यामुळे तो कांदळवनांचा नाश होतोय आणि त्यात तो कांदळवनांचा नाश करणं हा गुन्हा आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा आता त्या जे कोकण विभागाचं जे कार्यालय आहे त्यांना हे पत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही वन खात्याच्या मार्फत वस्तुस्थितीची पाहणी करू, चौकशी करू आणि नंतर संबंधितांवर कारवाई करू. तेव्हा आता वन खातं काय कारवाई करतंय याच्यासाठी मी थांबून आहे. आणि दरम्यानच्या काळात दिल्लीला त्यांचं जे स्वतंत्र विंग आहे या विषयाची त्यांना सुद्धा मी मेल करून माझी तक्रार पाठवलेली आहे. अलिबाग परिसरात नरभक्षी बिबट्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून 9 डिसेंबर पासून हा हिंस्त्र प्राणी अक्षरशः मानवी वस्तीत वावरतोय. नागावमध्ये 5 ते 7 जणांना जखमी केल्यानंतर अचानक गायब झालेला हा बिबट्या पुन्हा पहाटे अक्षी साखरी गावात अवतरलाय. पहाटे सुमारे 6च्या दरम्यान दबक्या पावलांनी एका टपरीवजा हॉटेलमध्ये शिरून त्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर प्रातविधीसाठी गेलेल्या आणखीन एका व्यक्तीला जोरदार पंजा मारून जखमी केलाय. दोघेही थोडक्यात बचावले असले तरी भीतीचं वातावरण अतिशय भीषण आहे. अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी झालेत. वन विभागानं मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली, परंतु संधी मिळूनही बिबट्या त्यांच्या हाती आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अधिकारी बिबट्या जंगलात परतला असावा असं म्हणत होते, परंतु पुन्हा मानवी वस्तीत हल्ला झाल्यानं नागरिक दहशतीत आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र वारंवार चुकलेल्या संधी, अपुरं व्यवस्थापन आणि हल्ल्याची मालिका यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी नागावमध्ये जो बिबट्या आलेला त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करत होतो. त्या ठिकाणी डाट सुद्धा झालेलं, पण थोडंसं तो बिबट्या त्या ठिकाणून निसटून गेला. आणि आज सकाळी आपल्याला माहिती प्राप्त झाली की ह्या ठिकाणी 2 व्यक्तींवरती हल्ला केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण आज ह्या ठिकाणी सर्च ऑपरेशन पुन्हा एकदा स्टार्ट केलेलं आहे. ड्रोन असतील, त्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे जे इक्विपमेंट असतील, ट्रॅप कॅमेरे असतील, हे पण आपण सेटअप केलेले आहेत, जेणेकरून जो बिबट्या जर आपल्याला लोकेट झाला तर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाईल. त्यासोबतच अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण या ठिकाणी आज घेणार आहोत, जेणेकरून लोकांना बिबट्यांविषयी जनजागृती होईल, त्याच्याविषयीची माहिती त्यांना होईल. आणि कदाचित हा बिबट्या आज जर आपण आता एरिया पाहिला तर ह्या ठिकाणी बरीचशी मच्छीचा व्यवसाय ह्या ठिकाणी केला जातो. तर हे मच्छी खाण्यासाठी किंवा आजूबाजूला जर कुत्रे असतील ते पकडण्यासाठी हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला असेल. आणि आता कदाचित हा बाजार झाल्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी निघून सुद्धा जाऊ शकतो. आज आपल्याला आक्षी आणि साखर गावातून सकाळी 6च्या दरम्यान बिबट्याने परत 2 व्यक्तींवर हल्ला केल्याची खबर मिळाली. त्या अनुषंगाने आपली टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला होता अशी शक्यता होती, तर त्या ठिकाणी आपण जागेचे पगमार्क वगैरे तपासले. 2 ठिकाणी पगमार्क तपासून यानंतर आपण त्याचा पुढील मार्ग शोधत आहोत. कुठे तो परत गेलेला असेल याबाबत आपण त्याचा तपास करत आहोत. आपण आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी सर्व खाडी आणि मँग्रोवचा परिसर आहे. त्यामुळे आतमध्ये जाऊन शोध घेण्याकरता आपण या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर करत आहोत. दोन ड्रोन आपण या ठिकाणी फ्लाय केलेले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून आपण त्याचा तपास करत आहोत. आणि यानंतर स्थानिक ग्रामस्थांना आणि नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे की आपण देखील स्वतःची काळजी घ्यावी, वन विभागाला आवश्यक ते सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला सर्व नागरिकांना या ठिकाणी सदर बिबट्याला रेस्क्यू करण्याकरता मदत होईल. नागावमध्ये ज्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मागच्या काही दिवसापासून करतोय, तर तोच बिबट्या आज 3 दिवसानंतर आक्षी गावामध्ये त्याने 2 तिथल्या स्थानिकांवर हल्ला केला. हॉटेल त्यांचं काहीतरी चालू होतं सकाळी, तर तेव्हा साधारण 6:15च्या सुमारास पहिल्यांदा हल्ला झाला. आणि आता पुन्हा त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्व विभागाकडनं सुरू झालेले आहेत. पण एक सामान्य नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्याला पकडावं आणि आम्हाला भीतीमधून आम्हाला
भीतीमुक्त वातावरणात म्हणजे भीतीपासून दूर करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि सरकारी यंत्रणा आणि ह्यांनी म्हणजे त्या दिवशीचं जे आपले थोडे ड्रॉबॅक्स होते की जसं की आपली टीम यायला पुण्याहून यायला वेळ गेला, तर असं न होता आज लवकरात लवकर यावं आणि त्याला पकडावं. आता तो मँग्रोव्हमध्ये गेलेला आहे. फॉरेस्ट खात्याकडून त्याच्या मँग्रोव्ह ज्या एरियामध्ये तो गेल्याचं निदर्शनास आलं होतं त्याच्या पूर्ण सराउंडिंगला जाळी लावून त्याला मध्येच म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही तोपर्यंत. तर सगळ्यांना एवढंच सांगेल की तिथे समोरच म्हणजे त्याच्या बाजूने मुख्य रस्ता जातो. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. रत्नागिरीची अवघ्या 9 महिन्यांची चिमुरडी वेदा परेश सरफरे हिने अक्षरशः रडणं विसरून पोहणं शिकत इतिहास रचलाय. सर्वात लहान भारतीय जलतरणपटू म्हणून तिने 100 मीटर अंतर फक्त 10 मिनिटे 8 सेकंदात पूर्ण करत विलक्षण कामगिरी केली आहे. या प्रचंड कौशल्यामुळे वेदाची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे झाली असून रत्नागिरीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. वेदाला हे यश मिळवून देण्यासाठी प्रशिक्षक महेश मिल्के आणि गौरी मिल्के यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली वेदाने जलतरणात अतुलनीय क्षमता दाखवत देशभरात आपलं नाव उज्ज्वल केलं. वेदाचा सत्कार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि त्रिमूर्ती फूड कॉर्नरच्या उद्योजिका वैदेही धनंजय वळंज यांनी तसेच मित्रमंडळांनी वेदा आणि प्रशिक्षकांची भेट घेतली आहे. पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांनी सन्मान केला. या प्रसंगी ॲडव्होकेट प्रतीक्षा शिंदे, ॲडव्होकेट अमित शिरगावकर, लेखिका केतकी कोळेकर, नीलाक्षी जाधव आणि व्यवस्थापक धनंजय वळंजू उपस्थित होते. देशभरात वेदाच्या अद्वितीय विक्रमाची दखल घेत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. ओके रोल. नमस्कार, मी सौ गौरी महेश मिल्के, रत्नागिरीतील महेश मिल्के स्विमिंग ग्रुपच्या संचालिका म्हणून काम करते. आणि आज आपल्या रत्नागिरीतून मी चांगलं नाव लौकिक मिळते. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की वेदा सरफरे ही आमच्या महेश मिल्के स्विमिंग ग्रुपची अकॅडमीतली मुलगी. आज तिने 100 मीटर अंतर अवघ्या 10 मिनिटं 8 सेकंदामध्ये पूर्ण करून जागतिक विक्रम केलेला आहे. आणि अशी दखल घेत आपल्या रत्नागिरीतलेच आपले वर्ग आहेत त्यांनी आम्हाला इथे आमचा सत्कार केला आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या 22 वर्षीय ऋषिकेश शीतल सुदाम माळी या तरुणानं अक्षरशः इतिहास रचलाय. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असलेल्या 1646 मीटर उंच कळसुबाई शिखरावर पोहोचून त्यानं तिरंगा फडकवत स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय. मेंदूच्या समन्वयावर परिणाम करणाऱ्या आजारामुळे शारीरिक हालचालींमध्ये अडथळे येतात. तरी देखील मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ऋषिकेशनं हे पराक्रम साध्य केलंय. ऋषिकेश हा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असून औषधशास्त्र पदविका त्याने पूर्ण केली आहे. नुकताच तो संभाजीनगर पॅरालिम्पिक जलतरण राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा आला होता. आता गिर्यारोहणात देखील त्यानं राज्यभरात प्रेरणा देईल असा मान मिळवला. कळसुबाईसारख्या अवघड, कठीण आणि उंच शिखरावर सेरेब्रल पाल्सीग्रस्त युवकानं अशी मोहीम पूर्ण करणं हे दुर्मिळच मानलं जात आहे. ऋषिकेशचा हा संघर्षमय प्रवास आणि यश अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. दिव्यांग ट्रेकर्ससाठी तो नवा आदर्श बनत आहे. छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने इतिहासाचे वैभव लाभलेल्या रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा म्हणजे शिवभक्तांसाठी एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी पर्वणीच. भारतीय संस्कृतीतील प्रदक्षिणेच्या संकल्पनेला अनुसरूनच राज्यभरातील शिवप्रेमी, सह्याद्रीवीर आणि दुर्गप्रेमी दरवर्षी आतुरतेनं वाट पाहत असलेली राज्यस्तरीय किल्ले रायगड प्रदक्षिणा यंदाही मोठ्या उत्साहात होणार आहे. गेली तब्बल 34 वर्ष सुरू असलेली ही प्रदक्षिणा 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून युथ क्लब महाड आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी देखील हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीची अपेक्षा असून सुरक्षितता, व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी विशेष टीम नियुक्त केल्या जात आहेत. शिवरायांच्या चरणाशी जोडला जाणारा हा अनोखा श्रद्धाभाव, सह्याद्रीच्या कुशीत फिरणारा ऐतिहासिक प्रवास आणि युवकांत निर्माण होणारी प्रेरणा या सर्वांचा संगम या प्रदक्षिणेत अनुभवता येईल.
येणार आहे. आयोजकांनी सर्व शिवप्रेमींना उपस्थित राहून या परंपरेला बळ देण्याचं आवाहन केलं आहे. निश्चितच रायगड प्रदक्षिणा करणे हा एक जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यावं असं आम्हाला मनापासून वाटतं. तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा रायगड प्रदक्षिणाला उतराल त्यावेळेस या रायगडच्या भोवती प्रदक्षिणा करताना असणारा खडतर मार्ग, जागोजागी असणारे धबधबे, त्याचप्रमाणे खालून जेव्हा तुम्ही वरती बघता तेव्हा टकमक टोक, वाघेरी खिंड, त्यानंतर भवानी टोक, हे सगळे पॉईंट आपण नेहमी वरनं बघतो. पण हेच पॉईंट आपण खालनं जेव्हा बघताना आपल्या मनात जी एक याची भावना येते, शौर्याची भावना येते, ते केवळ आणि केवळ प्रत्यक्ष अनुभवायचं विषय आहे. आणि याकरता आम्ही सगळी व्यवस्था तुमची केलेली आहे. तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन हा जो निसर्ग रम्य ट्रेक जो आहे प्रदक्षिणेचा, तो सगळ्यांनी जास्तीत जास्त भाग घेऊन स्वतःचा आणि आमचा आनंद द्विगुणित करावा अशी मी विनंती करतो. रायगड प्रदक्षिणेचे 34वे वर्ष आहे. ह्या रायगड प्रदक्षिणेमध्ये सदर रायगड प्रदक्षिणा मार्ग हा 14 ते 16 किलोमीटरचा असून सदर प्रदक्षिणा ही जास्तीत जास्त लोकांनी दरवर्षी करत असतात. जास्तीत जास्त लोक हे दरवर्षी करत असतात. यावर्षी आमचा संकल्प आहे की यावर्षी आमचं जी गेल्या वर्षी 800 लोक झाली ते 1000 लोक व्हावी. आणि सगळ्यांना आवाहन करतो की ह्या रायगडाला वंदन करण्यासाठी आणि रायगडाला प्रदक्षिणा करण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून आपल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये सहभागी व्हावे. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात एक आगळावेगळा आध्यात्मिक सोहळा पार पडला. निमित्त होतं स्वामी मौन लहरी या भक्तिगीतांच्या अल्बमच्या प्रकाशनाचं. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते हा अल्बम भक्तिमय वातावरणात लोकार्पित करण्यात आला. इंगळे यांनी स्वतः श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून प्रेरित होऊन 1-2 नव्हे तर तब्बल 5 भक्तिगीते तयार केली आहेत. स्वामींची प्रतिमा, अंत लागेनारे समर्था, भिवू नकोस रे, मैं गया नहीं जिंदा हूँ आणि स्वामी मौन लहरी अशी ही श्रवणीय अभंगरूपी भक्तगीते यामध्ये समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा वापर करून या गीतांना स्वरबद्ध करण्यात आलाय. स्वामी भक्तांपर्यंत ही सेवा अधिकाधिक पोहोचावी म्हणून अल्बम YouTube, Spotify, JioSaavn आणि Amazon म्युझिकसह विविध प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलाय. या गीतांमधून नवचैतन्य, ऊर्जा आणि भक्तिभाव जागृत होत असल्याचं मत यावेळी महेश इंगळे यांनी व्यक्त केलं. प्रकाशन सोहळ्याला सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, मोनाली नारखेडे आणि अनेक स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीत 15 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान सागर महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. आसमंत बेनेवलन्स फाउंडेशनच्या पुढाकारातून हा 4 दिवसीय महोत्सव होत असून समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाबद्दल जागरूकता वाढवण्याचा यामागचा हेतू आहे. सागरी जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास, तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने, समुद्र किनाऱ्यालगतची निसर्ग भ्रमंती तसेच स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि पर्यटकांना एक वेगळा ज्ञानवर्धक अनुभव देण्याची तयारी आहे. संस्थापक नंदकुमार पटवर्धन आणि संचालक जगदीश खेर यांनी सांगितल्याप्रमाणे महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थीम्स ठेवण्यात आल्या असून युवकांना विशेष सहभागासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. समुद्र संवर्धन, प्लास्टिक मुक्त किनारे आणि जबाबदार पर्यटन कसं असावं याबाबत देखील विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. रत्नागिरीचा सागरी वारसा अनुभवताना पर्यावरण जपण्याचा संदेश देणारा हा महोत्सव खरोखरच आकर्षण ठरण्याची चिन्ह आहेत. 2026चा 4था सागर महोत्सव जानेवारी 15 ते जानेवारी 18 या दरम्यान रत्नागिरीमध्ये होणार आहे. 15 तारखेला मॅंग्रोव्ह अभ्यास फेरी म्हणजे खारफुटीची अभ्यास फेरी आणि संध्याकाळी खडकाळ समुद्र अभ्यास फेरी असा कार्यक्रम आहे. आणि 16 तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन आहे. या उद्घाटनाला आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक जे सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री पण मिळाली आणि आत्ता सध्या डायरेक्टर ॲडव्हान्स स्टडीज बँगलोर असे ते कार्यरत आहेत. असे डॉक्टर शैलेश नायक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि त्यांचाच कीनोट ॲड्रेस असणार आहे. आणि त्यानंतर
2 दिवस आपल्याकडे खूप मोठी मोठी मंडळी येणार आहेत. जंजिऱ्यापासून पुढे आपल्या पालघरपर्यंतचे जे सगळे 6 किल्ले आहेत, त्या किल्ल्यांचा 2 सीझन्सचा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा फ्लोरा फौनाचा अभ्यास केलेला आहे. तर त्याचा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट आपण या सागर महोत्सवामध्ये देणार आहोत. त्यानंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनी यावर्षी पथनाट्य सादर केली होती सागर महोत्सवाच्या निमित्ताने. रत्नागिरीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गोखले जोगळेकर कॉलेजची मुलं पण करतील. त्याचबरोबर आपण एक रील कॉम्पिटिशन घेतो आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. खरी आहे पण आपण ती सगळ्यांसाठी खुली ठेवलेली आहे आणि त्या रील कॉम्पिटिशनचे पण निर्णय आपण त्या दिवशी तिथे जाहीर करणार आहोत, म्हणजे विजेते वगैरे कोण आहेत ते. तर अशी ही भरगच्च असा हा कार्यक्रम आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.